नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण दीप अमावस्येसाठी लागणाऱ्या कणकेच्या दिव्याची रेसिपी बघणार आहोत। या दिव्याच्या रेसिपीचा नैवेद्य हा दीप अमावस्येला दाखवायचा असतो। तर बघा, या ठिकाणी मी एक गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, एक वाटीभर। त्यामध्ये हळद आणि लाल मिरची पावडर, मीठ टाकून घेतलेलं आहे। आणि आता आपण यामध्ये थोडासा हिंग टाकून घेऊया। आता आपण हिंग टाकल्यानंतर त्यामध्ये आता थोडासा आपण छोटा चमचा भरून ओवा त्यामध्ये टाकून घेणार आहोत। चला, तर मग आता आपण ओवा मी आता घेतलेला आहे, तो हातावर क्रश करून यामध्ये टाकायचा, कारण हे अन्न उकडीचं असतं, त्याच्यामुळं ओवा हा जरूर वापरायचा यामध्ये। आता ओवा टाकलेला आहे। आता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आता आपण गव्हाचं म्हणजे पोळ्यांसाठी जसं पीठ भिजवतो त्याप्रमाणे आपण याचं पीठ भिजवून घेऊया। चला, तर मग आता आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपलं भिजून झालेलं आहे आणि आता पुढे काय करायचं ते बघूया। हा नैवेद्य दीप अमावस्येला दिव्यांना दाखवला जातो। तर चला, आता आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे मी स्टीलची, त्यामध्ये एक पळीभर तेल टाकणार आहे। आता यामध्ये तेलाचा सुद्धा थोडासा जास्तच वापर करायचा आहे, कारण नैवेद्य दाखवल्यानंतर हे दिवे प्रसाद म्हणून खाल्ले जातात। तर आता या ठिकाणी मी एक पळीभर तेल टाकलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकू आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला आता लाल मिरची पावडर हळद टाकून घेतलेली आहे। आणि आता आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत। आता आपण हे पाणी अंदाजे टाकायचं, आपले दिवे किती होतात त्याप्रमाणे आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे की यामध्ये पूर्ण दिवे शिजले पाहिजेत। आता एका वाटीला मी 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे जवळजवळ। आणि आता या पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। आणि आता ह्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण त्या कणकेचे दिवे बनवून घेऊया। आता दिवे कशा पद्धतीने बनवायचे, असं एक छोटासा गोल तयार करायचा आणि त्यामध्ये अंगठ्याने ते मध्यभागी त्याला होल पाडून अशा प्रकारे आपण ह्याचे दिवे तयार करून घ्यायचे आहेत। अगदी छोटे छोटे दिवे याचे तयार करायचे आहेत। शिजल्यानंतर हे दिवे थोडेसे फुगले जातात, त्याच्यामुळे दिवे हे छोटेच तयार करायचे। तर चला, आता आपण हे सर्व दिवे तयार करून घेऊ। आता हे दिवे मी तयार केलेले आहेत। आता बघा मी पुढे काय करते। आता दिवे आपले हे सगळे रेडी झालेले आहेत। आता आपल्या या दिव्याचा नैवेद्य हा दीप अमावस्येला देवांना दाखवायचा असतो। आता मी पाण्याला फोडणी दिलेली होती, ते पाणी आता उकळलेलं आहे। आता या पाण्याला पूर्ण उकळी आली। आता त्यामध्ये आपण आता हे सर्व दिवे सोडून घेऊया। तर चला, आता यामध्ये सर्व दिवे मी सोडून घेते आहे। आता सर्व दिवे सोडून आपल्याला आता ते पाणी उकळलेलं आहे, ते दिवे सोडले आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे 15 मिनिटं दिवे शिजवून घ्यायचे आहेत। तर बघा, आता हे आपले दिवे शिजलेले आहेत। आता मी ते सर्व बाउलमध्ये सर्व केलेले आहे। त्यामध्ये थोडंसं साजूक तूप टाकलेलं आहे। आणि अशा पद्धतीने हा नैवेद्य आपण दीप अमावस्येच्या दिवशी देवांना दाखवतो आणि नंतर हाच प्रसाद म्हणून आपण सर्वजण खात असतो। तर बघा, अशा पद्धतीने हे दिवे फुगले जातात नंतर, कारण ते शिजल्यानंतर हे दिवे। तर बघा मैत्रिणींनो, आता हे सर्विंग बाउलमध्ये मी सर्व केलेले आहे। तर तुम्हाला ही कणकेच्या दिव्याची रेसिपी कशी वाटली, आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा हे नक्की घरी करून बघा अशा पद्धतीचे दिवे। धन्यवाद।